नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणितातील पुढचा भाग विभाजकतेच्या कसोट्या घेणार आहोत। आता हा बेसिक टॉपिक आहे। अनेक विद्यार्थ्यांना वाटेल की एवढं बेसिक असतं का स्पर्धा परीक्षेला, तर हो, पोलीस किंवा सरळ सेवेच्या ज्या भरत्या असतात त्याला विभाजकतेच्या कसोट्यांवर आधारित प्रश्न असतो, जसं 2 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती वगैरे वगैरे। अर्थात त्या टाईपचे क्वेश्चनही मी घेणार आहे, त्याच्यामुळे या टाईपवर आधारित परीक्षेला कोणते प्रश्न पडले आहेत हेही तुमच्या लक्षात येईल। शिवाय जर आपल्याला हे बेसिक माहित असेल विभाजकतेच्या कसोट्यांचं, तर एखाद्या संख्येने भाग जातो की नाही जातो हे आपल्याला पटकन कळेल आणि भागाकाराच्या ज्या काटाकाटीच्या ज्या क्रिया असतात त्या करणं सोपं जाईल आणि त्याच्यामुळे विभाजकतेच्या कसोट्या ह्या आल्याच पाहिजेत। अतिशय सोपा आहे हा भाग आणि त्याच्यावरच्या उदाहरणासहित आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। तर आपण चालू करूया विभाजकतेच्या कसोट्या। यातली बघा, पहिली कसोटी आहे 2 ची कसोटी। 2 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थान असं कळत नसेल तर शेवटचा अंक, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 म्हणजे 2 ची कसोटी काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात, 0 2 4 6 8 असे अंक असतात, ती काय आहे, 2 ची कसोटी आहे। लक्षात काय ठेवायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असे अंक असतात त्या संख्येला काय होतो, 2 ने निशेष भाग जातो। लक्षात घ्या, पुस्तकामध्ये निशेष हा शब्द वापरलेला आहे। निशेष याचा अर्थ काय, काहीही शिल्लक राहत नाही। म्हणजे एखाद्या संख्येला जर भाग देताना त्याच्यामध्ये जर बाकी काही शिल्लक राहत असेल तर त्याला निशेष भाग जात नाही असा अर्थ होतो। लक्ष द्या की 0 2 4 6 सगळ्यात सोपी आयडिया काय की संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी काय बघायचं आहे, यापैकी 0 2 4 6 8 म्हणजे बघा 20 अंक असेल तर 20 म्हणजे शेवटी काय आलंय, 0 आलेला आहे। म्हणजे या संख्येला 100% 2 ने पूर्ण भाग जाणार। निशेष याचा अर्थ पूर्ण, निशेष भाग जाणार, जसं बे एके बे आणि वरचा 0 म्हणजेच काय, इथं आपली आली भागाकार काय 10, बाकी काही शिल्लक राहिलं का नाही। म्हणजे या संख्येला 20 या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। पुढची संख्या बघा 332। आता बघा ह्या एकक स्थानी काय आहे, 2 आहे। लक्षात काय ठेवायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असं असलं पाहिजे। आता हे मला सोडून दाखवणं गरजेचं आहे म्हणून मी 2 संख्यांचा 3 संख्यांचा 4 संख्यांचा घेते। तुम्ही काय करायचं आहे, परीक्षेच्या वेळेला आपल्याला एवढा वेळ नसतो, विदिन सेकंड ह्याचा आन्सर तुम्हाला येईल। शेवटी फक्त त्यापैकी संख्या आहे का 0 2 4 6 8 यापैकी आहे का हे बघायचं आहे। आता बघूया या संख्येला 2 ने निशेष भाग जातो का, जसं बघा बे एके बे उरला 1, तो ह्या 3च्या पुढे लिहायचा, झाले किती 13। मग बेसक 12 झाले म्हणजे बेसक 12 चे 6 इथं, आता 13तून 12 गेले की उरला 1, तो या 2च्या पुढे लिहा, झाली किती संख्या 12 आणि बेसक 12 म्हणजे इथं ह्या 2 नी 332 या संख्येला पूर्ण भाग जातो, हे लक्षात येतं। पुढचं बघा, दुसरं एखादं घेऊया, 4 अंकी संख्या घेऊया, जसं 4328 संख्या घेऊया। आता ह्याला 2 ने पूर्ण भाग जातो का म्हणजेच निशेष भाग जातो का ते बघूया। जसं बघा बे एके बे दुणे
4. इथं बे एके बे म्हणजे 3तून 2 गेले, उरला 1, तो या 2च्या पुढे लिहा, संख्या झाली 12. बेसक 12 म्हणून इथं आले 6 आणि बेचोक 8 म्हणजे इथं आले 4. म्हणजे हे झालं आपलं फायनल उत्तर. वर लिहिलेले हे फायनल उत्तर आहे. म्हणजे कोणतीही संख्या पुढं शिल्लक भाग द्यायची राहत नाही. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे निशेष भाग जातो ती संख्या कशी असते? 2च्या कसोटीमध्ये बसणारी असते. मग एखादी संख्या ही 2च्या कसोटीतली आहे की नाही हे ओळखण्याची ट्रिक काय की त्या संख्येच्या एकक स्थानी समजत नसेल तर त्या संख्येच्या शेवटी, जसं ह्या संख्येच्या शेवटी 0 आहे, या संख्येच्या शेवटी 2 आहे आणि या संख्येच्या शेवटी 8 आहे, तर त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी समसंख्या असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो असा अर्थ होतो. समजलं? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की हे अगदी खूप बेसिक पासून आहे, पण लक्षात घ्या मित्रांनो, माझ्या पुढे जो विद्यार्थी वर्ग आहे तो विद्यार्थी वर्ग ज्याला काहीही गणिताची खूप भीती वाटते असा विद्यार्थी वर्ग मी गृहीत धरलेला आहे. ज्यांना गणितातल्या बेसिक क्रिया जमत नाहीत असाही विद्यार्थी वर्ग मी गृहीत धरलेला आहे. आणि ज्यांना थोड्याफार बेसिक क्रिया जमतात आणि गणितातलं थोडंफार कळतं, फारशी भीती नाही असाही, आणि शिवाय हुशार विद्यार्थी वर्ग जो गणितामध्ये आहे असा सर्व विद्यार्थी वर्ग गृहीत धरून मी तुम्हाला गणिताच्या बेसिक पासून खूप हाय लेवल पर्यंतच्या क्रिया सांगणार आहे. त्याच्यामुळे बेसिक वाटलं तरी सुद्धा आता ह्याच्यामध्ये खूप स्पष्टीकरण सांगण्यासारखं काहीच नाहीये, परंतु लक्षात घ्या पुढे आपल्याला अनेक गणिती क्रिया असतात ज्या विभाजकतेच्या कसोट्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी माहित असेल तर एखादी ट्रिक आपण अवलंबली तर ती पटकन लक्षात येते. समजलं? तर पुढची कसोटी बघूया, 3ची कसोटी. बघा 3ची कसोटीचं काय आहे? दिलेल्या संख्येतील सर्व संख्यांच्या एकूण बेरजेला 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजेच काय की जर एखादी संख्या दिली असेल तर त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या संख्येला जर 3 ने भाग गेला तर ती जी दिलेली संख्या असते त्या संख्येला 3 ने भाग 100% जातो. या कसोटीस 3ची कसोटी असं म्हणतात. तर आता बघा, जसं 93 ही संख्या घेऊया आपण. 93 काय सांगितले? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेला. आता या दिलेल्या संख्येमध्ये एकूण अंक किती आहेत? 2. म्हणून करायचं काय? 9 अधिक 3. 9 अधिक 3 होतात 12. आता ह्या 12ला 3 ने भाग जातो का नाही हे बघायचं आहे. 3 चोक 12 म्हणजे ह्या 12ला 3 ने भाग गेला. जर ह्या संख्येतील ह्या अंकाची आपण बेरीज केली, ह्या आलेल्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर ह्या 93ला पण 3 ने भाग जातो. आलं लक्षात? जसं 93ला 3 ने भाग जातो का नाही हे बघायला आपण 3 ने भाग गेला तर 3 त्रिक 9 आणि 3 एके 3 म्हणजे 93ला 3 ने भाग जातोय. आलं लक्षात? थोडक्यात काय की एखादी संख्या दिलेली असेल, आता ही 2 अंकी संख्या आहे म्हणजे खूप सोपी आहे. दिलेली संख्या खूप मोठी असेल आणि तिला 3 ने भाग जातो का नाही हे बघायचं असेल, पूर्ण भाग 3 ने पूर्ण भाग जातो का नाही हे बघायचं असेल तर त्या संख्येची काय, त्यातील जेवढ्या संख्या असतील त्यांची बेरीज करायची आणि त्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. जसं बघा पुढची संख्या बघा 4254 ही संख्या आहे. आता 4254 या संख्येला 3 ने भाग जातो का नाही हे बघायचं असेल तर काय करायचं? 4 अधिक 2 अधिक 5 अधिक 4. 4 आणि 2 6. 6 आणि 5 11. 11 आणि 4 15 म्हणजे ह्याची बेरीज किती आली? 15. आता ह्या 15ला 3 ने भाग जातो का नाही बघितलं तर 3 एके 3 3 5 15 म्हणजे या संख्येला 100% 3 ने भाग जातो. आलं लक्षात? पुढचं बघा संख्या 933 असेल तर 9 आणि 3
12, 12 आणि 3 15, पुन्हा 15 आले. ह्या 3ला आताच इथं बघितलं आपण, 3 एके 3, 3 5 15. म्हणजे ह्यांची जर बेरीज केली तर आली 15 आणि ह्या 15ला जर आपण 3 ने भाग दिला तर ते ह्या संख्याला म्हणजे 933 या संख्येला किंवा 4254 या संख्येला 3 ने भाग जातो. आलं लक्षात? पुन्हा एकदा सांगते, काय करायचं आहे, या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर अशा संख्येला म्हणजे अशी जी दिलेली संख्या असते त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजेच पूर्ण भाग जातो. म्हणजे जर परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन असेल की खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निशेष भाग जातो, तर आपल्याला काय करायला हवं, त्या संख्येतील अंकांची बेरीज करायला हवी आणि मग आपल्याला जी संख्या येईल त्याला 3 ने भागायला हवं. आलं लक्षात? जर काही कळलं नसेल तर लक्षात काय ठेवायचं, जी संख्या येते आपण बेरीज करून जी संख्या येते ती 3च्या पाड्यातली आहे का ती बघायची. 3च्या पाड्यातली असली की 100% त्या संख्येला काय जाणार आहे, जी संख्या दिलेली असते त्या संख्येला 3 ने भाग जाणार आहे. बघा 4ची कसोटी बघूया आपण. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4 ने भाग जात असेल, शेवटचे 2 अंक 0 असतील म्हणजे जर शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल किंवा जर शेवटचे 2 अंक 0 असतील तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. जसं बघा 57,836, 57,836 असं आहे. आता काय सांगितलेलं आहे की शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस, या संख्येमध्ये शेवटचे 2 अंक कुठले आहेत, 36. या 36ला जर 4 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार. तर 4 ने या 36ला भाग दिला तर 4 9 36 म्हणजे या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जाणार. जर ह्या 36च्या ऐवजी इथं जर 2 शून्य असते तर शेवटी जर 2 शून्य असतील तरीही या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जाणार. आलं लक्षात? पुढची संख्या बघा 2,64,792, 2,64,792 अशी संख्या आहे. आता या संख्येतले शेवटचे 2 अंक कुठले आले, 92. ह्याची बेरीज करायची नाही आहे, जसं आपण 3चे करत होतो तसं. हे लक्षात घ्या. काय करायचं, हे शेवटचे 2 अंक जसेच्या तसे घ्यायचे आणि त्याला 4 ने भाग जातो का बघायचं. आता ह्या 92ला 4 ने भाग जातो का बघूया. 4 एके 4, 4 दुणे 8. आता 9तून 8 गेले, उरला 1. तो या 2च्या पुढे लिहा. 2च्या पुढे लिहिलं तर झाले किती, 12 झाले. म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे आलं का पूर्ण उत्तर. म्हणजे इथं आपलं उत्तर आलं 23. म्हणजे 92ला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच या पूर्ण संख्येला 4 ने निशेष किंवा पूर्ण भाग जातो असा त्याचा अर्थ होतो. समजलं? 5ची कसोटी बघूया आपण. बघा संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, म्हणजेच पूर्ण भाग जातो. काही जर लक्षात आलं नाही तर काय करायचं आहे, त्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5, जसं या संख्येच्या शेवटी काय आहे, 5 आहे आणि या संख्येच्या शेवटी काय आहे, 0 आहे. अशा संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो असा त्याचा अर्थ होतो. आता या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो का आपण टॅली करून बघूया. जसं बघा 5 जोग 20, 5 5 25 घेऊन उपयोग होणार नाही, कारण 24 पेक्षा 25 मोठे आहे, त्याच्या आतली संख्या घ्यायला पाहिजे. म्हणजे 5 जोग 20, 20 म्हटल्यानंतर 5 जोग 20 चे 4 इथं लिहिले. 24 मधून 20 गेले तर उरतात किती, 4. ते ह्या 1च्या पुढे जर लिहिले तर संख्या किती होईल, 41. 5 8 40, 5 8 40. 41 मधून 40 गेले तर उरतात किती, 1. ते या 5च्या पुढे लिहिले तर 15 संख्या तयार होते. 5 त्रिक 15 म्हणजे या संख्येला 4 अंकी संख्येला 5 ने पूर्णपणे भाग गेला आहे. अर्थात हे एवढं करण्यापेक्षा
म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की भागाकाराच्या काही विशिष्ट क्रिया आहेत ज्या आपल्याला जर पटकन करायच्या असतील तर विभाजकतेच्या कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 5ची कसोटी माहीत असेल तर हे एवढं करत बसायची गरजच नाही. शेवटी 5 आहे म्हणजे 100% या संख्येला कितीने भाग जातोय? 5ने भाग जातोय हे कळेल. आता ह्या 210ला 5ने भाग जातोय का बघूया. 5 एके 5, 5 चोक 20. आलं लक्षात? 21 मधून 20 गेले की उरला 1. हा 1 ह्या शून्याच्या पुढे लिहिला तर संख्या किती झाली तयार? 10. 5 दुणे 10 म्हणजे या 210ला पण 5ने पूर्णपणे भाग जातोय. पण शॉर्ट ट्रिक काय लक्षात ठेवायची की ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 5 किंवा 0 असेल त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. आता लक्षात घ्या मित्रांनो, या आधीच्या आपण काही कसोट्या अभ्यासलेल्या 2ची कसोटी 3ची कसोटी, तर यापैकी कोणती संख्या 2च्या कसोटीमध्ये बसणारी आहे असा जर क्वेश्चन असेल की खालीलपैकी कोणती संख्या 2च्या आणि 5च्या दोन्हीही कसोटीमध्ये बसते, तर 2च्या कसोटीचा क्रायटेरिया काय की संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतील त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो आणि ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्याही संख्येला 5ने निशेष भाग जातो असा अर्थ होतो. मग आता ह्या संख्येच्या शेवटी म्हणजे लक्षात काय ठेवायचं, ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्या संख्येला 5ने आणि 2ने भाग जातो. बघा आता या 210ला 2ने भाग जातो का हे आपण बघूया. जसं बघा बे के बे बेन 10 20, बेन 10 20 उरला किती 1, तो इथं लिहूया. मग संख्या कुठली तयार झाली 10 आणि बे पंचे 10 म्हणजे ह्या 210ला 2ने निशेष भाग जातो का नाही? जातो. मग सगळ्यात सोपं काय ओळखायचं की ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्या संख्येला 2ने पण भाग जातो आणि 5ने पण भाग जातो. मग या 210ला 3ने भाग जातो का रे ते बघायला हवं का नको. जसं 3ची कसोटी काय आपण काय करतो, संख्येतील सगळ्या अंकांची काय करतो बेरीज करतो. बघा 210 मधलं 2 + 3 + काय येणार 0, 2 + 1 काय येणार 3, हे 0 घेतलं तरी 3च येणार आहे आणि ह्याला जर आपण 3ने भाग घेतला तर 3ने भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला ही जी 210 संख्या आहे ह्या 210 संख्येला 2च्या कसोटीमध्ये पण बसते, ही संख्या 5च्या कसोटीमध्ये पण बसते आणि बेरीज केली तर 3च्या कसोटीमध्ये पण बसते. त्यामुळं जर परीक्षेला वेगळं काही उदाहरण असेल की खालीलपैकी कोणती संख्या 2, 5, 3 या कसोट्यांमध्ये बसणारी आहे तर बेरीज करून बघायची. शेवटी 0 असेल तर 2 आणि 5ने भाग जातो त्यामुळे ती 2 आणि 5च्या कसोटीमध्ये असते हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जर तुमच्या विभाजकतेच्या कसोट्या व्यवस्थित लक्षात राहायच्या असतील तर कोणतीही संख्या घ्या आणि ती कोणकोणत्या कसोट्यामध्ये एकच संख्या बसते हे बघूया. आता तसं बघा ही संख्या 2415 ही जी संख्या आहे ह्या संख्येच्या शेवटी 15 अंक तयार होतो. मग ही 4च्या कसोटीमध्ये बसेल का? नाही. अर्थात ही संख्या कुठल्या कसोटीमध्ये बसते आपण आताच बघितलं. शेवटी 5 असेल तर 5च्या कसोटीमध्ये बसते. 2च्या कसोटीमध्ये बसेल का? नाही, कारण शेवटी 5 आहे. 2च्या कसोटीचं क्रायटेरिया काय 0, 2, 4, 6, 8. आता 3च्या कसोटीमध्ये बसते का बघूया. 3च्या कसोटीमध्ये बसण्यासाठी काय करावं लागेल, ह्या सर्व अंकांची बेरीज करावं लागेल. 2 आणि 4 किती होणार 6, 6 आणि 5 होणार 11, 11 आणि 1 काय होणार 12. म्हणजे ह्या सर्व संख्यांची बेरीज किती होईल 12. ह्या 12ला 3ने भाग जातो का 3 चोक 12 म्हणजे ही संख्या 3च्या कसोटीमध्ये पण बसणारी आहे हे प्रूव्ह होतंय. म्हणजे 2415 ही संख्या 5 आणि 3च्या कसोटीमध्ये बसते. तसंच 210 ही संख्या 2च्या कसोटीमध्ये 5च्या कसोटीमध्ये आणि 3च्या कसोटीमध्ये बसते. अशा पद्धतीनं तुम्ही कोणतीही संख्या घ्या आणि ती नक्की कोणत्या कसोटीमध्ये बसते हे जर तुम्ही टॅली करत राहिलात तर विभाजकतेच्या कसोट्या ह्या 100% कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. सगळ्यात सोपी कसोटी तुम्ही पुढच्या पहिल्या बेसिक जर 5 पर्यंतच्या ज्या कसोट्या आहेत त्या लक्षात ठेवल्यात तर बाकीच्या सर्व कसोट्या तुमच्या अतिशय लक्षात व्यवस्थित राहतील. त्याच्यामुळे पहिल्या 1 ते 5च्या ज्या कसोट्या आहेत त्या तोंडपाठ करून टाकायच्या.
जसं बघा 6ची कसोटी, 6ची कसोटी काय आहे, ज्या संख्येस 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येस 6 ने निशेष भाग जातो. आता 2 व 3 ने भाग जातो म्हणजे ज्याला 2ची आणि 3ची कसोटी लागू होते त्या संख्येला 6 ने भाग जातो त्याला 6ची कसोटी असं म्हणतात. मग आता 2 ने भाग जाणारी संख्येचा क्रायटेरिया काय आहे की संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले पाहिजेत. हे 2च्या कसोटीसाठी लागू आहे, 2ची कसोटी. बरोबर आहे. आणि 3 ने भाग जायचा असेल तर काय करायला पाहिजे की ती जी संख्या दिलेली असते त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची, अंकांची बेरीज, आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर ती संख्या 3च्या कसोटीत बसणारी होते. आणि जर 2 आणि 3 या दोन्हीही संख्याच्या कसोट्यामध्ये जी संख्या बसत असेल ती संख्येला 6 ने 100% भाग जातो असा अर्थ होतो. आता लक्षात काय करायचं, समजा ह्या 3 संख्या दिल्यात, ह्या 3 संख्या दिल्यात तर ह्या 3 संख्यापैकी 6च्या कसोटीत बसणारी संख्या कोणती असं विचारले तर ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो व 2चा क्रायटेरिया काय, शेवटी काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8. आता बघा ह्या संख्येच्या शेवटी काय आहे, 0 आहे. या संख्येच्या शेवटी आहे का, ह्या संख्येच्या शेवटी विषम संख्या आहे, 0, 2, 4, 6, 8 पैकी संख्या नाही, त्यामुळे ही संख्या 2च्या कसोटीमध्ये बसणारी नाही. आता 0, 2, 4, 6, 8 मध्ये इथं काय आहे, 4, त्यामुळे ही संख्या 2च्या कसोटीमध्ये बसणारी आहे, ही संख्या 2च्या कसोटीमध्ये बसणारी आहे. म्हणजे 100% या संख्येला 3 ने पण भाग जात असेल का, तर 2 व 3 या संख्यांनी ज्याला भाग जातो ती कशाची असते, 6ची कसोटी असते. आता बघूया 3 ने ह्याला भाग जातो का, मगाशीच एका उदाहरणामध्ये बघितलं आपण. काय करतो, ह्यातल्या संख्यांची बेरीज करतो आपण, म्हणजे 2च्या कसोटीमध्ये बसणारी आहे का, तो शेवटी 0 आहे. मात्र 2 + 1 म्हणजे 2 + 1 + 0 असं केलं तर उत्तर काय येतं, 3. ह्या 3 ला 3 ने भागलं तर पूर्ण भाग जातो, म्हणजे ही संख्या 3च्या कसोटीतली आहे. मात्र ह्या संख्येची बेरीज करून आपण बघूया 2च्या कसोटीमध्ये तर बसतच नाहीये. म्हणजे जर 2 व 3 6च्या कसोटीचा क्रायटेरिया काय, 2 व 3 या दोन्ही संख्यांनी ज्याला भाग जाईल ती संख्येला 6 ने भाग जातो. मग एक तर आपल्याला कळले की ह्या संख्येला 6 ने भाग जाणार नाही, परंतु आपण बेरीज करून बघूया ही 3च्या कसोटीमध्ये बसते का. आता 3 + 3 + 3 3 त्रिक 9, 9 आणि 5 किती होतात, 14. 14 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे का रे, नाही. त्याच्यामुळं ह्या संख्येला 3 ने भाग जाऊ शकत नाही. शिवाय शेवटी 3 आहेत म्हणजे 2 ने पण भाग जाऊ शकत नाही, म्हणजे ही संख्या 6च्या कसोटीमध्ये बसत नाही असं त्याचा अर्थ होतो. आता ह्याचं बघूया किती आहे, 5334. बरोबर आहे, 5334. तर ह्याला शेवटी 4 आहे म्हणजे 100% 2 ने भाग जातोय. बरोबर आहे. आता बघायचं काय आहे, 3 ने भाग जातो का. 5 + 3 8, 8 + 3 11 आणि 11 + 4 किती होतात, 15. मग 15ला 3 ने भाग जातो का नाही, 3 × 5 = 15 म्हणजे 15ला भाग जातोय, म्हणजे ही संख्या 3च्या कसोटीत बसणारी आहे. आलं लक्षात. मग ज्या संख्येला 2 आणि 3 यांनी भाग जात असेल अशा संख्येचा समावेश कशाच्या मध्ये होतो, 6च्या कसोटीमध्ये होतो. अशा टाईपची ऑड संख्या टाकून तुम्हाला वेगळा पर्याय कोणता किंवा 6 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती या टाईपचे प्रश्न परीक्षेला असतात. पण 9ची कसोटी बघणार आहोत. 9ची कसोटी ही 3च्या कसोटी सारखीच आहे. जसं बघा, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस 9 ने भाग गेल्यास त्या संख्येस 9 ने निशेष भाग जातो. हेच आपण 3च्या कसोटीमध्ये पण करत होतो. 3च्या कसोटीमध्ये पण काय आपण केलं, संख्येतील सर्व अंकांची बेरीज करत होतो. सेम तसंच करायचं आहे. जसं इथं बघा 82,755
ही संख्या घेतलेली आहे, तर ह्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि ह्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो असा अर्थ होतो. आता बघा 8 आणि 2 10, 5 आणि 5 10 म्हणजे 20, 20 आणि 7 27 म्हणजे यांची बेरीज किती होते 27. आता ह्या 27 ला 9 ने भाग जातो का बघायचं. 9 त्रिक 27 म्हणजे 9 ने पूर्ण भाग गेला म्हणजेच ही संख्या, या संख्येला 9 ने 100% पूर्ण भाग जाणार. मग या संख्येला 3 ने भाग जाईल का रे, तर जाणार आहे. 27 बेरीज आली तर 27 ही संख्या 3च्या पण पाड्यामध्ये आहे का नाही. 3 9 27 म्हणजे ही संख्या जी आहे ही 3च्या कसोटीतली पण आहे आणि 9च्या कसोटीतली पण आहे. म्हणजे 3च्या कसोटीवर कुठली कसोटी अवलंबून आहे, 9ची कसोटी. जर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ नीट बघितला असेल तर लक्षात येईल की एक कसोटी ही दुसऱ्या कसोटीवर आधारित दिसून येते. मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकक स्थानी 0 असल्यास त्या संख्येस 10 ने निशेष भाग जातो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येस 10 ने निशेष भाग जातो. म्हणजे याचा क्रायटेरिया काय, एकक स्थानी काय असलं पाहिजे. एकक स्थान कळत नसेल तर शेवटी ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्या संख्येस कशाने 10 ने भाग पूर्ण जातो असा अर्थ होतो. आता लक्षात घ्या, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओ पहिल्यापासून बघा. व्हिडिओ पहिल्यापासून बघितला असेल तर ही कसोटी 10ची कसोटी आणखी 2 कोणत्या कसोट्यांना लागू होते. जसं 2च्या कसोटीमध्ये काय, संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 म्हणजे 0 असला पाहिजे. म्हणजे ह्या संख्येच्या शेवटी 0 आहे म्हणजे हिला 2ची कसोटी पण लागू होते. बरोबर आहे. शेवटी पुन्हा जर परत 5च्या कसोटीमध्ये बघा, 5च्या कसोटीमध्ये पण 5 किंवा 0 असलं पाहिजे. शेवटी 0 आहे शेवटी म्हणजे 5ची कसोटी पण लागू होते. पुन्हा 10च्या कसोटीचं काय, शेवटी काय पाहिजे 0 आहे म्हणजे ह्याला परत 10ची कसोटी लागू होते. म्हणजे ह्या कसोट्या एकमेकांवर अवलंबून आहेत का नाही. आता कसोटीनुसार नक्की खरंच या संख्येला 10 ने भाग जातोय का शेवटी 0 असल्यावर हे आपण बघूया. तर 10 चौक 40, 48 मधून 40 गेले, उरले किती 8. ते या शून्याच्या पुढे लिहिले तर संख्या तयार होते 80. 10 8 80 वर 8 लिहा आणि हा राहिलेला 0 लिहा. म्हणजे या संख्येला पूर्ण 10 ने भाग जातो असा अर्थ होतो. पुढचं या 550 हे शेवटी 0 आहे, 100% 10च्या कसोटीमध्ये मोडणारी संख्या आहे. मात्र खरंच 10 ने भाग जातो का बघूया. तर 10 5 50, 55 मधून 50 गेले, उरले किती 5. ते या शून्याच्या पुढे लिहिले तर संख्या किती तयार होते 50 आणि 10 5 50 म्हणजे उत्तर आपलं आलं पूर्ण काय 55. तर अशा पद्धतीनं ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्या संख्येला 10 ने निशेष म्हणजे पूर्णपणे भाग जातो असा त्याचा अर्थ होतो. शिवाय 2 5 आणि 10 ह्या कसोट्या एकमेकांवर अवलंबून आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल ती संख्या 2च्या कसोटीमध्ये पण बसणारी आहे, ती संख्या 5च्या कसोटीमध्ये पण बसणारी आहे आणि ती संख्या 10च्या कसोटीमध्ये पण बसणारी आहे. आलं लक्षात. आता ही संख्या म्हणजे ही जे 48 म्हणजे 4800 ही संख्या आहे ही 4च्या कसोटीमध्ये बसते का रे. 4च्या कसोटीचं काय नियम आहे की संख्येच्या शेवटी काय पाहिजे, एक तर 2 शून्य पाहिजेत. बरोबर आहे ना. मग ह्या संख्येच्या शेवटी 2 शून्य आहेत म्हटल्यानंतर ही संख्या 4च्या कसोटीमध्ये पण बसते. आलं लक्षात. तर एखादी संख्या कोणकोणत्या कसोट्यामध्ये बसते ह्याचं जर टॅली केलं तर कसोट्या 100% तुमच्या लक्षात राहत्या. जसं बघा काय दिलंय, दिलेल्या संख्येतील सम व विषम स्थानाच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येस 11 ने निशेष भाग जातो. म्हणजे बेरजेतील फरक म्हणलं की काय करायचं, वजाबाकी करायची. आता हे सम व विषम स्थानाच्या हे जर कळत नसेल तर आता विषम स्थान म्हणजे कुठलं, तर हे 5 त्यानंतर त्याच्या पुढचं 8 त्यानंतर त्याच्या पुढचं 4 आणि त्याच्या पुढचं 1 म्हणजे काय करायचं 1 आड 1. 5 नंतर 8, 8 नंतर 4 आणि 4 नंतर 1 हे झालं काय विषम स्थान. हे काय झालं
विषमस्थान, विषमस्थान. आणि तेच समस्थान काय झालं, 3 नंतर 2 एकाडे घ्यायचं, 2 नंतर 9 आणि 9 नंतर 4. हे जे काय झालं, हे काय झालं, समस्थान. समस्थान ह्यांची काय करायची, ह्या संख्यांची म्हणजे ह्यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्यांची ज्या संख्या येतात त्यांच्यातली वजाबाकी करायची म्हणजे फरक काढायचा. तो काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. तर त्या संख्यास कितीने भाग जातो, 11ने पूर्ण भाग जातो असा अर्थ होतो. आता ती मोठी संख्या असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. आता ह्याचं विषमस्थान कुठलं, ही आणि ही संख्या म्हणजे ही 1 आणि 3 म्हणजे 1 + 3, 1 + 3 केलं की आलं काय 4. आणि समस्थान कुठलं होणार, 2 आणि हे 2 म्हणजे 2 + 2 केलं की येणार काय 4. ह्यांची जर वजाबाकी केली तर उत्तर काय येईल 0. म्हणजे 1232 या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो असा अर्थ होतो. आता ह्यांचं बघूया, विषमस्थानचं बघूया. विषमस्थान काय येणार, पहिल्यांदा येते 5, नंतर काय येणार 8, नंतर काय येणार अधिक हे 4 आणि नंतर काय येणार अधिक 1. तर काय येणार 8 आणि 5 + 4 अधिक 1 किती होणार 18, बरोबर आहे. तर हे समस्थानची पण बेरीज करायचे, 3 + 2, 3 + 2 प्लस किती येणार इथं 9 प्लस शेवटचे 4, 3 आणि 2, 2 9, 9 आणि 4 एकूण किती येणार 18. मग 18 + 18 केलं की इथं आन्सर काय येईल आपलं 0. म्हणजे या संख्येलाही 11ने पूर्ण भाग जातो आणि या संख्येलाही 11ने पूर्ण भाग जातो असा अर्थ होतो. समजलं. या शेवटच्या 3 कसोट्या आहेत, नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं निदान पहिल्या 1 ते 5 तर लक्षातच ठेवायला पाहिजेत. परंतु जर तुम्ही 2 पासूनच्या 1 ते 5 नव्हे, 2 पासून ते 5 पर्यंतच्या किंवा तुम्ही 2 पासून ते 10 पर्यंतच्या जर कसोट्या लक्षात ठेवल्यात तर बाकीच्या सर्व कसोट्या आपोआपच लक्षात राहतात. कारण त्या कसोट्यांवर अवलंबून ह्या बाकीच्या कसोट्या आहेत. जसं बघा 12ची, 15ची आणि 36ची कसोटी. मी ते कसोटीचा नियम पूर्णपणे लिहिलेला नाही, हे शॉर्टकट तुमच्या लक्षात राहावं म्हणून तसं लिहिलेलं आहे. आता बघा 12ची कसोटी काय की ज्या संख्यांना 3 व 4 यांनी पूर्ण भाग जातो त्याला 12ने निशेष भाग जातो. 3 व 4 कोणते अंक लक्षात ठेवायचे, 3 व 4. मग आपल्याला लक्षात काय ठेवलं पाहिजे, 3ची कसोटी आणि 4ची कसोटी. मग 3ची कसोटी काय, आपण अंकातील जे संख्या दिलेली असते त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करतो आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर ती संख्या 3च्या कसोटीमध्ये येणारी आहे. आणि 4ची कसोटी काय आहे की शेवटचे जे 2 अंक असतात त्याला 4ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटी 2 शून्य असले पाहिजेत तर त्याला 4ने पूर्णपणे भाग जातो. मग ज्याला 3 आणि 4ने पूर्णपणे भाग जातो त्यालाच 12ने पण पूर्णपणे भाग जातो. ही आहे 12ची कसोटी, त्यालाच निशेष भाग जाणे असं म्हणतात. मग आता बघूया 5 + 7 12 होतात, 12 आणि 3 15, 15 आणि 6 किती होतात 21. म्हणजे ह्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती झाली 21 झाली. आता 3ची कसोटी बघतोय आपण, बेरीज करतो ना सगळ्या अंकांची, तसं आपण सगळ्या अंकांची बेरीज केली तर आली किती 21. मग 21ला 3ने भाग जातो, 3 7 21 म्हणजे 3ने भाग जातोय म्हणजे या एका नियमात बसली. आता शेवटचे 2 अंक किती होतात 36, त्याची बेरीज करायची नाही. त्या शेवटचे 2 अंकांनी जी संख्या तयार होते त्या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. तर 4 9 4ने जर ह्याला डायरेक्ट इथं भाग घालवायचा तर 4 9 36 म्हणजे ह्याला 4ने पण भाग जातो. म्हणजे ही संख्या 3ने निशेष भाग जाणारी आहे, त्याचबरोबर 4ने निशेष भाग जाणारी आहे, त्याचबरोबर 12नेही निशेष भाग जाणारी आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 12ची कसोटी काय लक्षात ठेवायची,
3 व 4 सलगच्या संख्या लक्षात ठेवायच्या. 3 व 4 3 व 4 या संख्यांनी ज्याला पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला 12 पूर्णपणे भाग जातो. ही झाली 12ची कसोटी. आता 15ची कसोटी पण सोपी आहे. काय म्हटलंय? 3 व 5 या संख्येनी ज्याला भाग जातो त्या संख्येला 15 पूर्ण किंवा निशेष भाग जातो. ती आहे 15ची कसोटी. आता 3चे मी आत्ताच सांगितलं, आपण काय करतो 3च्या कसोटीमध्ये सर्व अंकात जी संख्या असते त्या सर्व अंकांची बेरीज करतो. मग 3ची कसोटीमध्ये ही संख्या बसते का बघूया. 5 अधिक 1 6 6 आणि 3 9 आहे. 0 9 मध्ये मिळवले तरी 9च येणार आहेत, म्हणजे 9 आलं. त्याला 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, म्हणजे बेरीज केली ह्या अंकांची तर ती 3च्या कसोटीमध्ये बसणारी आहे. 5ची कसोटी काय आहे की संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी 0 किंवा काय पाहिजे 5 पाहिजे. मग शेवटी 0 आहे म्हणजे ही संख्या या संख्येला 5 ने भाग जातो. मग ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 15 नेही भाग जातो. त्यामुळे 5130 ही संख्या 3 ने भाग जाणारी आहे, 5 ने भाग जाणारी आहे आणि 15 ने भाग जाणारी आहे. म्हणून 15ची कसोटी काय लक्षात ठेवायची? ज्या संख्येला 3 व 5 यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला 15 नेही निशेष भाग जातो. आलं लक्षात? पुढचं 36ची कसोटी. 36ची कसोटी कोणत्या दोन कसोट्यांवर अवलंबून आहे? तर 9च्या कसोटीवर आणि 4च्या कसोटीवर अवलंबून आहे. 9ची कसोटी काय आहे? जसं 3च्या कसोटीमध्ये आपण त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करतो त्याच पद्धतीने 9च्या कसोटीमध्ये काय करायचं असतं? सर्व अंकांची बेरीज करायची असते आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर ती संख्या कशी होते? 9 ने निशेष भाग जाणारे होते. आणि 4ची कसोटी काय आहे की शेवटी एक तर 2 शून्य पाहिजेत किंवा शेवटच्या ज्या 2 संख्या आहेत त्याला 4 ने भाग गेला पाहिजे. आता हे संख्येचं बघूया ह्या कसोटीमध्ये बसणारी आहे का. 9च्या कसोटीमध्ये काय करतो आपण? सगळ्या ह्याच्यामधले जेवढे अंक आहेत त्यांची बेरीज करतो. 8 आणि 1 9, 9 ने 9 किती होतात? 18. ह्याच्यामध्ये 0 पकडलं तरी 18च येणार आहे, म्हणजे 18 आली बेरीज. आता ह्याला 9 ने भाग जातो का? तर 9 दुणे 18 म्हणजे 9 ने भाग जातोय. ह्यांची बेरीज केली तर म्हणजे ही संख्या 9च्या कसोटीमध्ये बसणारी आहे. आता 4च्या कसोटी काय आहे? शेवटी 2 शून्य आहेत. शेवटी 2 शून्य आहेत का? नाही. मग काय पाहिजे की जी शेवटची संख्या आहे 2 अंकी त्या 2 अंकी संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. मग आता 80 ला 4 ने भाग जातो का? तर बघा 4 दुणे 8 बरोबर आहे आणि हा 0 म्हणजे 80 ला 4 ने भाग जातोय. म्हणजे शेवटच्या 2 अंकांनी जर 4 ला भाग जातोय तर ती संख्या 4च्या कसोटीमध्ये बसणारी आहे. म्हणजे 9180 या संख्येला 4 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. मग ज्या संख्येला 4 ने पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो त्या संख्येला 36 नेही पूर्ण भाग जातो असा अर्थ होतो. म्हणून 36ची कसोटी काय आहे? 9 आणि 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्येस 36 नेही निशेष भाग जातो. हे कसोट्यांचं लक्षात ठेवायचं आहे. मग शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं? 12ची कसोटी 3 व 4 सलगचे अंक. 15ची कसोटी 3 व 5, 15ची कसोटी 3 व 5, 36ची कसोटी 9 व 4, 36ची कसोटी 9 व 4. एक दोनदा तुम्ही ते वाचलं की लक्षात येईल. लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी कसोट्यांची जी संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, तो व्यवस्थित तुम्हाला उदाहरणं देऊन पटवण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबतीत अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. बघा प्रश्न, पहिला प्रश्न, खालीलपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? धुळे पोलीस भरती 2018 हा प्रश्न येऊन गेले. लक्षात घ्या 3च्या कसोटीमध्ये काय आहे की जी दिलेली संख्या असते त्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर ती संख्या 3 ने निशेष भाग जाणारी असते. आता बघा इथं बघा पहिली जी संख्या आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावे लागतील? 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन पैकी जे अंक दिलेले आहेत त्या सर्व अंकांची बेरीज करावी लागेल आणि आपल्याला ठरवावं लागेल. तर 2 + 5 + 4 + 3 ह्यांची बेरीज होते 14. त्यानंतर बघा 5 आणि 4 9 7, 7 + 4 यांची बेरीज होते 20. त्यानंतर 7
आणि 6, 6 आणि 4, 4 आणि 1 म्हणजे यांची बेरीज होते 18. आणि याची 9 आणि 1 10 आणि 7 17 म्हणजे ह्याची बेरीज किती होते 17. आता ह्या जर संख्यांचा आपण विचार केला सर्व म्हणजे ही आपण या संख्यांची केलेली बेरीज आहे. या बेरजेतील संख्यांचा आपण जर विचार केला तर ह्यातली 3च्या पाड्यात असणारी संख्या कुठली आहे ही 18. त्यामुळं पर्याय नंबर 3 हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आलं लक्षात. प्रश्न बघा, खालीलपैकी 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. 2 ने निशेष भाग कोणत्या संख्यांना जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 म्हणजे एकक स्थान कळत नसेल तर ज्या संख्यांच्या शेवटी 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल त्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आता इथं शेवटी काय 1 आहे त्यामुळे ही संख्या नाही, इथं शेवटी 3 आहे त्यामुळे ही संख्या नाही, इथं शेवटी 2 आहे त्यामुळे ही संख्या असणार, इथं शेवटी 5 आहे त्यामुळे ही संख्या नाही. त्यामुळं लक्षात काय ठेवायचं, असा प्रश्न आला की यापैकी कुठला अंक शेवटी आहे का हे बघायचं. आलं लक्षात. 53 स्टार 8 या संख्येस 6 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल असं विचारलंय. थोडासा वेगळा प्रश्न आहे. आधी लक्षात घ्या कशा टाईपने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. 6ची कसोटी काय आहे की ज्या संख्येला म्हणजे 2 ने ज्याला भाग जातो आणि ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्याला 6 ने पूर्णपणे भाग जातो, 2 ने आणि 3 ने पूर्ण. आता 2ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असे अंक असतील त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. आता ही जर आपण संख्या बघितली, ही स्टार दिलेली ही जी संख्या आहे तर ह्या संख्येची शेवटी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. समजते का. आता 3ची कसोटी काय आहे की संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे, संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर काय होणार त्याची तर ती संख्या 3 ने भाग जाणारी होते. मग ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जात असेल ती काय 6 ने भाग जाणारी संख्या असणार आहे, निशेष भाग जाणारी संख्या. आता ह्या स्टारच्या जागी शोधायचं आहे म्हणजे 2चा प्रश्न तर मिटला का, तर इथं 8 आहेत. मग आता काय करायचं तर हे 5 आणि 3 किती होतात 8 म्हणजे 5 आणि 3 होतात किती 8 आणि हे 8 आणि हे 8 होतात किती 16 म्हणजे 16 होतात. मग ह्या स्टारच्या जागी ह्या 4 पैकी कोणती संख्या घालावी म्हणजे तिला 3 ने भाग जाईल. म्हणजेच काय करायला पाहिजे, ही जी संख्या आहे 16 + 3 असं केलं की संख्या किती होणार 16 आणि 3 19, 16 आणि 3 किती होणार 19. तर ही जी संख्या आहे ती 16 + 4 असं केलं तर येणारी संख्या काय असणार आहे 20 असणार आहे. तर हे 16 + 2 असं केलं की 16 2 किती होणार 18 आणि हे 16 + 1 केलं की येणार किती 17. आता बघा इथं 17 आले, इथं 18 आले, इथं 20 आले आणि इथं 19 आले. ह्यातली कोणती संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे 18. त्यामुळं आपलं आन्सर असणार आहे पर्याय नंबर 2. समजलं. 827 दिले, त्यानंतर स्टार आहे, त्यानंतर 5 आहे. या संख्येस 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. आता 9ची कसोटी काय आहे की जी संख्या दिलेली असते ते त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येत ती संख्या 9 ने निशेष भाग जाणारी आहे असा अर्थ होतो. म्हणजे ह्या सर्वांची बेरीज करायला पाहिजे. आता बघा काय करायचं, काय कळत नसेल तर जर 9 ने निशेष भाग जाणारे आणि स्टार विचारले स्टारच्या जागीची संख्या करायचं काय, या सर्व ज्या दिलेल्या आहेत स्टार व्यतिरिक्त त्यांची बेरीज करायची. जसं 8 आणि 2 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5
22 आली किती संख्या, म्हणजे ह्यांची सर्वांची बेरीज आली किती 22. मग हे जे पर्याय आहेत इथं पर्यायावरून उत्तर काढणे असं म्हणतात. पर्यायामध्ये 22 + 5 असं केलं की आपलं आन्सर येईल 27. 22 आणि 5 27. तसं 22 आणि 6 28. 22 आणि हे वरचे 7 29. आणि 22 आणि 8 केलं की येईल काय 30. म्हणजे ह्यांची बेरीज करून ह्याच्यामध्ये हे जे पर्याय दिलेले आहेत ते अंक जर मिळवले तर इथं आलं 27, इथं आलं 28, इथं आलं 29 आणि इथं 30. आता यापैकी कोणत्या अंकास 9 ने भाग जातो, तर ह्यापैकी ह्या 27ला 9 ने भाग जातो. 27ला 9 ने भाग जर गेल्यास 9 त्रिक 27, म्हणजे 27ला 9 ने पूर्ण भाग जातो. म्हणून या स्टारच्या जागी कोणता अंक असला पाहिजे, तर 5 अंक असला पाहिजे. समजलं. 86 * 35 या संख्येला 15 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. आता मुळात तुम्हाला 15ची कसोटी माहीत पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ बघा. 15ची कसोटी काय आहे की 15ची कसोटी ज्या संख्येला 3 आणि 5 यांनी भाग जात असेल त्या संख्येला काय करायचं, त्या संख्येला 15 ने निशेष भाग जातो, ही कसोटी आहे. आता 3ची कसोटी म्हणजे काय, आपण सर्व संख्यांची काय करतो, बेरीज करतो. सर्व संख्यांची बेरीज करतो आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती 3ची कसोटी. 5ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असेल ते त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, आणि ज्या संख्येला 3 आणि 5 ने भाग जात असेल त्याला काय होतं, 15 ने निशेष भाग जातो. आता इथं 15ची कसोटी आपल्याला सांगितले म्हणजे ह्या दोघांचाही विचार केला पाहिजे. आता पहिलं बघूया 5 दिलेले शेवटी काय आहे 5 आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम इथं संपला. 5 ने भाग जातो. आता बघितलं काय पाहिजे, सर्व संख्यांचा 3 ने भाग जातो का ह्या संख्येला. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे जे अंक आहेत ह्यांची काय करायची आहे, आधी बेरीज करायची आहे. 8 आणि 6 14, 14 आणि हे 8 14 आणि 8 होतात 22, म्हणजे ह्यांची बेरीज किती होते 22. मग ह्या सर्वांची बेरीज स्टार सोडून ह्यांची केली तर काय होणार 22. 22 प्लस हे 5 करायचे. 22 प्लस 5 केलं तर त्यांची बेरीज येते 22 आणि 5 27. त्यानंतर 22 प्लस हे जे 3 आहेत ते करायचं, त्यांची बेरीज किती येणार 22 आणि 3 25. त्यानंतर 22 प्लस 8 हे जे 8 आहेत ते करायचं. ह्यांची बेरीज किती येणार 30. आणि 22 प्लस 9 ह्यांची बेरीज किती येणार 31. आता ह्या ज्या संख्या आलेल्या आहेत या संख्येपैकी ही जी 27 आहे ह्याला 3 ने भाग जातो, म्हणजे 27 भागिले जर 3 केलं तर 3 9 27. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. म्हणजे इथं लहानात लहान 5 संख्या घातली पाहिजे जेणेकरून तिला 15 ने निशेष भाग जाऊ शकेल. कारण आपल्याला काय म्हटलेलं आहे, लहानात लहान कोणता अंक येईल, तर लहानात लहान कोणता अंक टाकला पाहिजे आपण, तिथं स्टारच्या जागी 5 टाकला पाहिजे. समजलं. 7 * 6 * 8 म्हणजे 7 * 6 नंतर स्टार परत 8, म्हणजे 2 स्टार दिलेले आहेत. या संख्येला 11 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल. याला थोडीशी आकडेमोड एक्स्ट्रा करावी लागते, एवढंच आहे. कारण इथं 2 आधी मुळात तुम्हाला 11ची कसोटी माहीत पाहिजे. 11ची कसोटी काय आहे, समविषम. समविषम म्हणजे एकाडेक संख्येची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आणि त्या बेरजेतील फरक म्हणजे वजाबाकी केली तर एकतर 0 निघाली पाहिजे किंवा 11च्या पटीत निघाली पाहिजे. असं असेल तर म्हणजे एकाडेक म्हणजे जसं 7 आणि 6ची बेरीज करायची, 6 आणि
8ची बेरीज करायची, 7 आणि 6, 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, म्हणजे ह्याची एकाड एक बेरीज केली तर किती येते? 21 येते. किती येते? 21. मग काय करायचं? ह्या स्टारच्या जागी कोणता असा अंक घातला तर त्याची एकतर फरक वजाबाकी काय येईल? 0 येईल किंवा 11च्या पटीत येईल असं असेल तर काय करायला पाहिजे? आधी हे जे पर्याय आहेत पर्यायावरून उत्तर काढायचं आहे. आधी ह्यांची आपण बेरीज केली, आली किती? 21. मग हे 8 अधिक 8 काय येणार? 16. 21 वजा 16 करायचं. 21 वजा 16. 21 वजा 16 केलं की उरतात किती? 5. 5 अधिक 5 केलं की किती होतात? 10. 21 वजा 10 करायचं. किती येतात? 11. त्यानंतर जसं 6 अधिक 6 करायचं. 6 आणि 6 काय होणार? 12. मग 21 वजा 12 केलं तर आपला आन्सर काय येईल? 9. त्यानंतर 7 आणि 7, 7 प्लस 7 करायचं. 7 आणि 7 किती येणार? 14. मग 21 वजा 14 असं केलं की आपला आन्सर काय येईल? 7. आता इथं कुठं 0 आलंय का? नाही. 11ची कसोटी काय आहे की एकाड एक संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. त्याला समविषम असं म्हटलेलं आहे. आणि त्या बेरजेतील फरकाला म्हणजे वजाबाकीची एकतर 0 तरी आली पाहिजे, नाही तर 11च्या पटीत आलेली पाहिजे. आता इथं 11 कुठं आले हे, त्यामुळे आपला आन्सर असणार काय आहे? पर्याय नंबर 2 5 हे असणार आहे. म्हणजे ह्या स्टारच्या जागी आपण 5 घातलं तर ही संख्या काय असणार आहे? 11च्या पटीत बसणारी आहे. समजलं?